हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तर आज खूप कंटाळा केला मी, म्हणजे रात्री भांडी वगैरे घासायचा. तर सकाळी उठल्यानंतर हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे आणि कंटाळा केला की उलट डबल काम वाढतं आपलं सकाळचं. तर आज असंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. एका साईडला भांडी चालू केली घासण्यासाठी आणि आंघोळीला पाणीही ठेवलं होतं मी. तर आंघोळीला पाणी ठेवल्यानंतर पिण्याचं पाणीही आलं होतं. तर ते भरण्यासाठी मी लगेच जो तांब्याचा हंडा होतं तो लगेच मी घासून वगैरे दिला. मग राहुलनी पाणी प्यायचं भरतो. आज जरा कॉलेजला उशीर जाणार होता तो, मग त्यामुळे मग मी लगेच पिण्याचं पाणी हंडा वगैरे घासून दिलं त्याला. आणि बघा असं होतं, आपण एक दिवस जर कंटाळा केला की आपल्याला काम डबलच वाढून जातं. त्यापेक्षा असं वाटतं की कधी रात्रीचीच कामं आवरून ठेवली की सकाळची जरा जास्त गडबड होत नाही. पण आता आपण माणूस आहे म्हणल्यावर असं होणारच आहे कधीतरी. तर एक दिवस होतं कधीतरी असं आपल्याला वाटतं की एखाद्या दिवशी आपण भांडी वगैरे नाही घासावं, येतो कंटाळा. तर आता कसं होतं, 2-3 दिवस जरा एकसारखं शिलाई काम केल्यामुळे मी जरा खूप कंटाळा आले कसं होतं, दिवसभर मशीनवर असते आणि मग संध्याकाळची भांडी वगैरे घासायचं खरंच खूप कंटाळा आल्यासारखं वाटतं. तरी पण आपलं काम आहे म्हणल्यावर आपल्याला करावंच लागणार आहे. तर मी जरा 2 दिवस ब्लाऊज एकसारखे शिवत होते आणि मग रात्री जरा भांडी घासायचा खरंच कंटाळा केला मी. आणि अगदी थोडी भांडी होती, जास्त बी नव्हती, त्यामुळे मी जास्तच कंटाळा केला. तर आता भांडी वगैरे चालू होती आणि मग वरची पप्पांनी बाहेरचा वाटा वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतला. त्यांनाही नाईट शिफ्ट चालू झाली आता. तर मग त्यांनी बाहेरचा वाटा वगैरे आवरला की मग मला ते एक काम असतं माझं जरा बाहेरचं. बाहेरची झाडलोट जी असते, मग ते जर फशिपला असले म्हणजे दिवस पाहिला असले तर मग मला बाहेरच्या वाट्यापासून सगळं काम आवरावं लागतं आणि तिथंच मग मला बराचसा वेळ तिथं जातो बाहेरच्या कामाला. पण आता नाईट शिफ्ट असले तर ते उठल्यानंतरही करतात आणि नाही उठले कधी तर मग मला करावं लागतं तेही. आता पहिल्यासारखं जास्त नाही आहे. आता कसं पाणी आलं तर 1-2 हांडे भरले पिण्याचे की झालं. आता सगळं पाणी आपल्याला वरती टाकीत चढवता येतं, त्याच्यामुळे ते एक टेन्शन कमी झालं आहे. नाहीतर मला पहिलं म्हणजे 1 तासभर माझा पाणी भरण्यातच जायचा. पूर्ण बॅलर असे पाईपनी भरावं लागायचे. पण आता खरंच ते पाण्याचं खूप मोठं टेन्शन कमी आहे झालेल्यासारखं झालं आहे. आणि परीचे पप्पा बाहेरचं वाटा वगैरे सगळं स्वच्छ करत होते आणि वाटा चुकून झाल्यानंतर आंघोळी झाली ती माझी. अंघोळ झाली की मी लगेच चहा आणि बिस्किट खाल्ले आम्ही सगळ्यांनीच आणि मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. मी नाश्त्याच्या काही भानगडीत पडले नाही. का तर आज म्हणलं नाश्ता करत बसलं की परत स्वयंपाकाला अजून पुढे उशीर होतो. मग मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली आणि परी 7:30ला गेली होती. त्यामुळे मग परी 10 वाजता येणारच होती. 10:30ला सुट्टी तिची, 7:30ला गेली की. आणि आता 10वी-12वीचे पेपर चालू असल्यामुळे मुलांचं टायमिंग म्हणजे 8वी-9वी वाल्यांना जरा लवकर सोडतात. तर आता चला ते झालं, स्वयंपाक वगैरे झालं की मी लगेच भांडी आवरून घेतली लगेचच. म्हणजे कसं होतं, लगेच लगेच एक काम केलं की आपल्याला जास्त काम केल्यासारखंही वाटत नाही आणि पटापट कामही होऊन जातात. आणि आता चला उन्हाळा आलेला आहे, त्याच्यामुळे आता म्हटलं उन्हाळ्याची तयारी करायची म्हणून माठ वगैरे स्वच्छ धुवून ठेवला. हा गेल्या वर्षीचाच माठ आहे माझा, पण मी आता स्वच्छ धुवून वगैरे त्यात पाणी भरून ठेवले जरा थोडं. आणि मग ते पाणी चेंज करून, तरी पण थोडंसं मातीची चव लागतेच. मातीची चव लागत असल्यामुळे मुलं जरा प्यायला कंटाळा करतात. पण तरीसुद्धा छान वाटतं पहिल्या दिवसाचं पाणी आणि नंतर मग रेग्युलर पाणी लागतं. तर मी आता पाणी जितकं होतं जारमध्ये तेवढं मी ओतून ठेवलं आहे. आणि आता मी किचन वाट्यावरती जागा शोधते, का तर कसं होतं पाणी टिपकत राहतं ना त्यातून, त्यासाठी मग मी जागा केली बघा गॅसच्या साईडला. आणि ह्या साईडला केली तर सारखी भांडी वगैरे असतात आणि गॅसच्या साईडला केली तर मग जास्त हालचाल होत नाही, एका जागेवरती छान असा माठ राहतो. आणि सगळं काम वगैरे आवरलं तर परीने आल्यानंतर फरची वगैरे सगळं पुसून घेते ती. त्यामुळे ते एक कामाचं हलकं होत असतं रोजचं. 2 दिवसात ब्लाऊज शिवले तुमच्याशी शेअर करते आता मी. तर असे 2-3 ब्लाऊज झालेत आणि बाकीचे सगळे साधे ब्लाऊज आहेत, म्हणजे नुसतं अस्तरचे आहेत आणि काही काही बिना अस्तरचे. तर ते काय तुम्हाला दाखवलं नाही. ज्यांना जरा लेस थोडीफार छान अशी लावलेली आणि स्लीव वगैरे आणि प्रिन्स कट आहे. तर मी 2-3 दिवसात एवढे शिवलेले ब्लाऊज आहेत आणि बाकी सिंपल होते ते काय तुमच्याशी शेअर नाही केलेले. आणि साड्यांनाही फॉल वगैरे लावलेत. तर आता 2-3 ब्लाऊज झालेले आहेत आणि एका कस्टमरची 2200 रुपयाची साडी आहे, म्हणजे 2500ची साडी आहे पण ती 2200 रुपयाला त्यांना मिळाली. पण साडी खरंच खूप छान आहे. तर तुम्हाला दाखवते मी साडी, किती सुंदर असा कलर आहे. असा लिंबू कलरसारखा आहे आणि राणी कलरचा पदर आहे आणि काठी त्याचे राणी कलरचीच आहे. तर खरंच कलर कॉम्बिनेशन खूप छान असं वाटते. तर तुम्हाला किंमतही दिसत असेल इथं. तर 2200ला बसलेली त्यांना, 2250 रुपयाला. पण छान साडी, एकदम मोराचं असं प्रिंट आहे त्याच्यावरती आणि खडे वगैरे आणि गोंडे तर मला खरंच खूप छान वाटले. तर पदराला खूप असे छान असे म्हणजे हेवी गोंडे आहेत
आणि मला साडी खरंच खूप छान वाटली. तर आता ब्लाऊज शिवल्यानंतरही तुम्हाला मी शेअर करेल. आणि खरंच खूप सुंदर साडी असते अशी. तर ब्लाऊज शिवायलाही खूप छान वाटतं असे काठपदराच्या साड्यांवरले. तर आता ही मी ब्लाऊज मला दाखवते. एकदम राणी कलरचा ब्लाऊज आहे आणि अशी थोडीशी खडीची म्हणजे बाहीला खडी येणार आहे थोडीशी डिझाईन. तर छान अशी साडी आहे. मला खूप आवडली. आता तुम्हाला मी ब्लाऊजही दाखवते म्हणजे जवळून दिसतील तुम्हाला. तर 3 ब्लाऊज मी आता हे सध्या लेस वगैरे लावले शिवलेले आणि बाकीची साधी होती. तर आजचा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.